सुंदर असा शॉट आणि कॅच आउट. ओमकार यांची उत्कृष्ट अशी बॉलिंग. सोनेरी संघाला पहिल्याच बॉलमध्ये झटका. अनिकेत यांच्या स्वरूपात. अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी चालले ते श्री ना प्रणव. पॉवर प्ले हा 2 षटकांचा राहील. बॉल लिमिट 2-1-1-1 असं राहील. अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी चालले ते प्रणव. ढगाळ असं वातावरण सामने फास्ट खेळायचे. ओंकारचा पुढचा चेंडू सामना करेल तो प्रणव. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते ओंकार आणि उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचते ती 0. पहिले षटक चालू. ओंकारचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रणव. निर्धाव स्वरूपात वाईट स्वरूपात चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 1. 1 बाद 1. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ओंकारचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रणव. ओंकारचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रणव. बायजो आता बायच्या स्वरूपात ना बायच्या स्वरूपात चौकार. धावसंख्या पोहोचते 5. 1 बाद 5. ओंकारची उत्कृष्ट अशी बॉलिंग. सोनेरी संघाला सर्व बायच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात धावा. उत्कृष्ट चटकलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. विकास बापकर यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आयोजकांचं म्हणणं यापेक्षा उत्कृष्ट अशी फिल्डिंग होऊ शकत नाही. ओंकारचा पुढील चेंडू सामना करेल तो बाप्पू. धावसंख्या पोहोचते ती 6. पहिले षटक चालू. 1 बाद 6. टाकेल तो ओंकार. खेळेल तो बाप्पू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट्समनला काही समजलं नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 6. ओंकारचा पुढील चेंडू खेळेल तो बाप्पू. बघूया काय करताय आपल्या संघासाठी. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग ओंकार यांची. 1 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 6. 1 बाद 6. दोन्ही शंभूराजे संघाने टॉस उडवण्यासाठी स्टेज पाशी यायचंय. सामन्यांना विलंब केला जाणार नाही अन्यथा संघ बाद करण्यात येईल. तो सामना बाबू दुसरे षटक घेऊन आला तर बाबू टू प्रणव. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चौट करलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 8. 1 बाद 8.
उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करतात ते कातबाई इलेव्हन संघ. बाबूचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रणव. फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षणात फेरबदल. बाबूचा पुढील चेंडू सामना करेल प्रणव. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोचस्थिती 8. प्लेट केलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या पोचस्थिती 9. दुसरे षटक चालू. उत्कृष्ट असे बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते बाबू आणि कातोबनात इलेव्हन संघ. बाबूचा पुढील चेंडू सामना करेल तो बापू आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव सहजरित्या पूर्ण. 10 ना. धावसंख्या पोचस्थिती 10. दुसरे षटक चालू. अतिशय संत गतीने चाललेला स्कोरबोर्ड. बाबूचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रणव. ऑफसाईडच्या गॅप मध्ये चटकवलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण आणि चौकार. उत्कृष्ट असा 4. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोचस्थिती 14. दुसरे षटक चालू. सोनवरी संघ उत्कृष्ट असे बॅटिंगचे प्रदर्शन करताना. दुसरे षटक चालू. प्रणवचा पुढील चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चटकवलेला चेंडू आणि 4. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोचस्थिती 18. 1 बाद 18. 2 षटकांनंतर धावसंख्या पोचस्थिती 18. पॉवर प्लेची समाप्ती. पाहूया कातवनात इलेव्हन संघासाठी तिसरे षटक कोण घेऊन येत आहेत ते. वैयक्तिक पहिले आणि संघाचे तिसरे षटक घेऊन आलाय तो ऋतिक उर्फ मुन्ना. मुन्नाचा सामना करेल बाप्पू. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करताना कातोबनात संघ. पुढच्या कातोबनात शंभूराजे जाधव हनुमाराजे प्रतिष्ठान आणि शंभूराजे जाधवडे दोन्ही संघाने टॉस उडवण्यासाठी स्टेज पाशी यायचंय. लगेच टॉस घेतला जाईल. आणि उत्कृष्ट असा तटकावलेला बघूया आणि उत्कृष्ट असा गुड्डूचा कॅच. बाप्पू हे झेलबाद झालेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते. काय नाव आहे ह्यांचं? नाव काय? बाप्पूच येत नाही. शेखर. कुठली मी नाव लिहिली लक्षातच नाही आलं बाबू. अरे पण ती आपल्याला टीम खेळायची होती. लिलावाचं नाही लक्षात आलं. लक्षातच नाही आलं. मुन्नाची उत्कृष्ट अशी बॉलिंग. त्यांचा सामना करेल तो शेखर आणि चटकवलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 धाव समाधान मानायला ते सोनवी संघाला. धावसंख्या पोचस्थिती 19. 2 बाद 19. तिसरे षटक चालू. मुन्नाची उत्कृष्ट अशी बॉलिंग. मुन्नाचा सामना करेल तो प्रणव आणि बॅक
एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 20 सॉरी. तिसरे षटक चालू. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते मुन्ना आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट्समनला काही समजलेले नाही. अतिशय चतुर असे बॉलर. शंभूराजे प्रतिष्ठान आणि शंभूराजे जाधवडे यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेजपाशी यायचंय आणि काही समजलेलं नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू आणि काहीही नाही. मुन्नाचा पुढील चेंडू. सामना करेल शेखर. मुन्नाचा पुढील चेंडू. शेखरने ऑफसाईडच्या दिशेने चटकावलेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नाही. धावसंख्यात 1 ने वाढ केली. धावसंख्या पोहोचते ती 21. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 21. 2 बाद 21. वैयक्तिक दुसरे आणि संघाचे चौथे षटक घेऊन आलाय तो ओंकार. ओंकारचा सामना करेल तर शेखर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेखरला काही समजलं नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्यात 21. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते कातोबनात 11 संघ. आणि चटकावलेला चेंडू. पप्पू कप्तान पप्पू यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावे लागेल ते सोनवरी संघाला. ओंकारचा सामना करेल तो प्रणव. ओंकारचा पुढील चेंडू. सामना करेल तो प्रणव. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रणवला काही समजलेलं नाही. वैयक्तिक दुसरे आणि संघाचे चौथे षटक टाकतोय तो ओंकार. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतायत ते कातोबनात 11 संघ. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सगळ्यांच्या आधी आले तेवढीच राहिले. ओंकारचा पुढील चेंडू. सामना करेल प्रणव. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अतिशय दयनीय अवस्था सोनवरी संघाची. धावसंख्या किती? धावसंख्या पोहोचते ती 22. चौथे षटक चालू. ऑफसाईडच्या दिशेने चटकल चेंडू. अमर यांच्या डोक्यावरून. काय होतंय पाहूया. काही नाही. 2 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचती ती 24. चौथ्या षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती 24. शेवटचे षटक चालू. शेवटचे षटक घेऊन आले ते कातोबनात 11 संघाचे कॅप्टन निलेश्वर पप्पू झेंडे. लास्टचे षटक चालू. अतिशय अनुभव असलेले कॅप्टन. शेवटचे षटक चालू. पप्पूचा सामना करेल शेखर. आणि ऑफसाईडच्या दिशेने चटकवलेले चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव बघूया.
आणि रनआउट. उत्कृष्ट फिल्डिंगचे प्रदर्शन करतात ते बाबू. एक शॉट, एकही धाव नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचते 24. ह्यांचं नाव काय? नवीन बॅट्समन बाप्पू. शेखर. शेवटचे षटक चालू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचते 24. शेवटचे षटक चालू. पप्पू यांचा पुढील चेंडू. सामना करेल बाप्पू. आणि हॅट्रिकचा चान्स. पहिल्या बॉल मध्ये बाद होतील ते बाप्पू. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते पप्पू. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते. नाव काय प्लेयरचं? सोनोरी संघ. प्लेयरचं नाव काय? ऋषी. आमच्याकडे पण एक ऋषी आहे. पप्पू तो ऋषी. पप्पूचा सामना करेल तो ऋषी. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते पप्पू झेंडे. आणि थोडेसे हुकले नाही तर 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या असत्या पप्पू यांनी. अनुभवी प्लेयर. खूप शांत बॉल टाकतात ते. डॉट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचते 24. शेवटचे षटक चालू. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू. गुड्डू यांचा या मॅच मधील 3रा कॅच. उत्कृष्ट अशी फिल्डिंग गुड्डू गाडे यांच्याकडून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक पूर्ण. त्यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते. XYZ. आता नाव सांगा ना. बॅट्समनचं नाव काय हो? निलेश. निलेश तो निलेश. निलेशचा पुढील चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एकही धाव खर्च केले नाही आतापर्यंत पप्पू यांनी. थोडा बोल्ड हुकता राहिलेला. कान टू कान आउट नाही. आणि आतापर्यंत या DPL मधील प्रथम मेडन ओव्हर पप्पू यांची. त्यांनी त्यामध्ये खूप आपला अनुभव ओतलेला. शंभूराजे आणि शंभूराजे यांनी स्टेज पाशी टॉस उडवण्यासाठी यायचंय. स्कोर किती? 24-25 जिंकण्यासाठी. दोन्ही शंभूराजे संघाने टॉस उडवण्यासाठी यायचंय. हे 3री मॅच कोणाची? ही नाही आली तर ती इथं गेली. ही बाद मग. ह्यांचीच होय परत. ह्यांची नाही. ए आप्पा ये की. दोन नेले असते त्यांनी. 2 नेले त्यांच्या. मग ते कुठं बॉल मागतात? नाही नेलं त्यांनी 2 म्हणले. एकच खिशात नको परत दिलाय. त्याच्यात असेल बघ. ह्याच्यात बघा बरं. हो ह्याच्यात बॉल आहे का?
सॉरी सॉरी. बॉल नेलता ना म्हणा तुम्ही. दोन. अंपायर तुमच्यापाशी नवीन बॉल आहे का? एक दे. आज एक शिल्लक आहे का नवीन? हाय एक दे ना. मग गाडीत आहे गाडीत. काय म्हणून ऋषी टेनेंट नवीन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. राहिलेल्या संघाने आपली प्रवेश फी आणि फॉर्म फी जमा करायचे, अन्यथा सामना खेळवला जाणार नाही. आयोजकांना खूप खर्च आहे. ऑनलाईन हे ते साऊंड स्टेज. परत तुम्हीच म्हणता आम्ही दिसत नाही ऑनलाईन. घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी सगळं. अप्पल डबल आहे. अप्पल दिव्यात बी भरायला लागेल आणि तिकडे बी भरायला लागेल. ओंकार एकच बॅट्समन. ओंकार आणि विकास मैदानात काल उत्कृष्ट अशा बॅटिंगचे प्रदर्शन केलं ते विकास भापकर यांनी. उकास उकास विकास विकास टू शेखर. प्लेयर पाहूया विकास त्यांच्या संघाचा विकास करतोय का नाही. शेखर शेखर टू विकास. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. अयो विकासने विकास केलेला आहे. पहिल्या बॉल मध्ये चौकार. सोनोरी आणि दिवेच्या सीमेवरचा प्लेयर, त्यामुळे सगळीकडची माहिती असलेला शिववरचा प्लेयर आहे. अभ्यास त्याचा असा उत्कृष्ट असा पद्धतीचा अभ्यास आहे सगळीकडच्या प्लेयरचा, आणि त्यांच्या आग्रहा खातीरच सोनोरी संघाला खेळण्यासाठी चान्स दिलेला होता. शेखरचा पुढील चेंडू, सामना करेल विकास. पुढील चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. विकासला काही समजलेला नाही. तुम्ही जसं त्यांना जाणता तसे तेही तुम्हाला जाणतात असं दिसताना. ऑफसाईडच्या दिशेने चटकवलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण आणि चौकार चौकार चौकार. धाव संख्या पोहोचते ती 8. बिनबाद 8. जाधववाडी शंभूराजे आणि शंभूराजे दोन्ही संघाने टॉस उडवण्यासाठी माईक पाशी यायचंय. सामना नाही तर 4 षटकांचा खेळवला जाईल. विकासचा उत्कृष्ट असा फटका. एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्ये पोहोचते ती 9. वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय तो विकास. शंभूराजे प्रतिष्ठान यांचा कॅप्टन आलेला आहे. जाधववाडी यांनी आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचंय. पुढील चेंडू, सामना करेल तो ओंकार. ओंकार यांनी उत्कृष्ट चटकवलेला चेंडू आणि चौकार. धावसंख्या पोहोचती ती 13. पहिले षटक चालू. दोन्ही संघाने आपली फॉर्म फी आणि प्रवेश फी जमा करायची. ज्यांची जी फी राहिलेली त्यांनी जमा करायचे. ओ उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. ओंकार यांना काही समजलेलं नाही. एक षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 13.
बिनबाद 13 उत्कृष्ट बॅटिंगचे प्रदर्शन करतात ते कातोबानात 11 संघ. पुढचे ओव्हर घेऊन आलाय तो बाप्पू. त्यांचा सामना करेल ते विकास. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 14. विकास टू बाप्पू आणि विकासने चटकवलेल खूप गगनभरी शॉट आणि हा 4. वैयक्तिक 3रा 4 मारलाय तो विकास यांनी. धावसंख्यात 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ते 18. संघाचे दुसरे षटक चालू. धावसंख्या पोहोचते ते 18. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. संघाला अपेक्षा की याच ओव्हरमध्ये मॅच जिंकवावी. आणि मारलेला चेंडू हवेमध्ये बघूया. विकास झेलबाद. वैयक्तिक 13 धावांवर बाद झालेला आहे तो विकास. त्यांची जागा भरून काढण्यासाठी चालले होते मुन्ना. संघाने टॉस उडवण्यासाठी यायचंय. राहिलेली फी घेऊन यायचंय. आज नाही घरातलं नाही मागत. आपलं वैयक्तिक नाही पण देतो की नाही काय द्यायचं लागत. हा मी तुलाच ओळख. बाप्पू तो मुन्ना. तू आमच्या सगळा नाही सांगा नाही द्या. तूच दिलेत काल राहिलेले दिवे बी तोची. तुला माहित नाही त्याने काही काही गमती केले. सॉरी. बाप्पू टू मुन्ना. मुन्ना यांनी चटकवलेला चेंडू. बघूया काय होतंय. ऋषी यांची उत्कृष्ट फिल्डिंग. 4 रन. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचली 22. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. ह्याचे किती बॉल झाले. मुन्ना यांनी उत्कृष्ट मारलेला चेंडू. बघूया कॅच होतोय का. आणि उत्कृष्ट असा षटकार. कातोबानात संघ 11 संघाने मॅच जिंकलेली आहे. कप्तान पप्पू झेंडे खूप आनंदात. कुठे गणा टॉस उडवा. काय झाले. कोण जिंकले. जाधववाडी प्रतिष्ठान. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी यांनी टॉस जिंकलेला आहे. आणि दोन्ही संघाने आपली फी जमा करा आणि त्यानंतरच ग्राउंड मध्ये जा. अन्यथा बॉल नाही देण्यात येणार. नाहीत मग तुमच्यात खेळायला नाही. आज दे आपा 3600 पाठव. ते पाठव. एक बॉल नवीन काढा. एक आहे शिल्लक. टेडेन. टाइम हो गया. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी वरचे शंभूराजे प्रतिष्ठान